सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पण शिंदे यांच्या शुभ हस्ते झाले। कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ, शंभूराज देसाई, अतुल सावे, आदिती तटकरे, नरेंद्र पाटील, रुपाली चाकणकर, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सीओ ज्ञानेश्वर खिलारे, पोलीस अधीक्षक समीर शेख, सरपंच साधना नेवसे, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे, लोणंद। आपण आज ते स्वीकारतोय। खरं म्हणजे आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला देश समाज 50 वर्ष मागे गेला असता। ही वस्तुस्थिती आहे, हे कटू सत्य आहे। आणि म्हणून शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश दाखवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं। शेतकरी, मजूर, स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा काढली, अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढल्या। घरचा मगाशी मला भुजबळ साहेब दाखवत होते ती आपले त्या शिल्प, त्या शिल्पामध्ये दाखवलंय काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यातून कसं ते पुढे निभावून गेल्या। आणि समाजाला देखील त्यांनी सोडलं नाही। त्यांची जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला केला। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्या मुलाचं देखील तिचं छायाचित्र आहे शिल्पामध्ये। आणि त्या मुलाला सावित्रीबाईंनी डॉक्टर केला आणि खऱ्या अर्थाने हे त्यांचं मोठेपण आहे। सत्यशोधक समाजातर्फे पुणे परिसरात 52 अन्नछत्र उघडली।
त्या काळात दुष्काळ होता आणि जेव्हा जेव्हा रोगराई आली त्यावेळेस देखील समाजाच्या मागे हे दोघंही उभे राहिले. हा देखील एक सगळ्यांसाठीच एक प्रेरणा देणारा काय उपक्रम आहे. खरं म्हणजे एवढं आपण जेव्हा त्यांनी मगाशी मला भुजबळ साहेबांनी दाखवता एक शिल्पही दाखवलं. 1860 मध्ये फुले दाम्पत्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र या दोघांनी समाजासाठी एवढं काम केलं, त्यांचं एवढं कार्य मोठं होतं की सुदैवाने हत्येचा कट करणाऱ्यांचं देखील मतपरिवर्तन झालं. कारण अशी माणसं समाजात पाहिजेत, म्हणून ही टिकली पाहिजेत, ही भावना त्या मारेकऱ्याच्या देखील मनामध्ये निर्माण झाली. हे सावित्रीबाईंचं मोठेपण आहे.